बदलापूरमधल्या घटनेसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। बदलापूर अत्याचारामधील आरोपी अक्षय शिंदेच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला। पोलिसांकडून अक्षय शिंदेच्या घरी तपास सुरू। काल काही जणांकडून अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड। बदलापूर प्रकरणामध्ये एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारे हे सुद्धा कोर्टात। प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू। महाधिवक्ता सराफ यांची माहिती। बदलापूर अत्याचार घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला। पुढील सुनावणीला पोलिसांनी काय कारवाई केली याची माहिती द्या, कोर्टाची सूचना। बदलापूरच्या शाळेमध्ये पोलीस बंदोबस्त कायम। शाळेमधील तोडफोडीचं ठिकाण पोलिसांकडून सील। आंदोलनादरम्यान तोडफोड झाली होती। भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून बदलापूरमधील आदर्श शाळेची तपासणी। शाळेमध्ये झालेल्या तोडफोडीसह शिक्षक कर्मचाऱ्यांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी। बदलापूरच्या घटनेची शालेय शिक्षण विभागाकडून गंभीर दखल। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल अनिवार्य। बदलापूरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर नगर परिषदेकडून कारवाई। विकृत राजकारण नको आशयाचे बॅनर नगर परिषदेने हटवले। बदलापूरमध्ये प्रत्येक चौकामध्ये बॅनर लागले होते। बदलापूर शहरामध्ये 2 दिवसांनी इंटरनेट सेवा पूर्वपदावर। कोणतीही चुकीची माहिती किंवा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून इंटरनेट सेवा बंद केली होती।